मी आज बनवत आहे गुळाची पुरणपोळी। आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीही सणवार असला की पुरणपोळी होतेच। म्हणजे अगोदरच्या काळी तर पुरणपोळ्याच व्हायच्या जास्तीत जास्त, पण आता काहीही पदार्थ होतात, वेगळे गुलाबजामुन असेल, खीर असेल किंवा दुसरा कुठलाही गोड पदार्थ असेल, असे विविध प्रकारचे पदार्थ होतात। पण अगोदर जास्तीत जास्त घरांमध्ये सणावाराला पुरणपोळीच व्हायची। तर आज काही सणवार नव्हता, पण माझा वाढदिवस होता। मग हे म्हणाले की रस आणि पुरणपोळी कर, म्हणजे एकदाही रस पुरणपोळी झाले नव्हते। रस आणि पुरणपोळी छान लागते एकमेकांसोबत, आणि त्यासोबत कुरडीही छान लागते रसासोबत। तर रस तर मी अगोदरच बनवून ठेवला होता फ्रीजमध्ये थोडासा थंड व्हायला। नंतर मग इथे हरभऱ्याची डाळ घातली, 2 वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली। आणि त्यामध्ये जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकलं। म्हणजे डाळीच्या वर थोडंसं 1 इंचभर तुम्ही पाणी टाकायचं आहे, आणि त्यानंतर 5 ते 6 शिट्ट्या येईपर्यंत ही डाळ छान शिजवून घ्यायची। एकदम मऊसूत अशी ही डाळ शिजवून घ्यायची। आणि त्यानंतर ही मी मिक्सर जारमधून वाटलेली आहे, तुम्ही हवं तर पुरणपात्रामधून सुद्धा काढू शकता। तर हा गूळ आहे, हा गूळ ह्यांच्या मित्रांनी दिलेला होता। एकदम छान ओरिजिनल गूळ आहे हा, टेस्ट पण खूप छान आहे आणि एकदम नरम सूत आहे। तर 2 वाट्या डाळ घेतलेली होती मी, 2 वाट्या डाळीसाठी मी 2 वाट्या हा गूळ घेतलेला आहे। जेवढ्याच तेवढं माप घ्यायचं, आणि थोडंसं चिकट गोड हवं असेल तर थोडंसं जास्त घ्यायचं। साखरसुद्धा अशीच घ्यायची, जेवढी डाळ असेल तेवढी साखरसुद्धा घ्यायची आहे। इथे आपण हा गूळ विरघळेपर्यंत मी इथे विलायची सोलून घेतलेली आहे, आणि थोडंसं जायफळसुद्धा घेतलं कोळपाटावर, आणि त्याच्यावर थोडीशी साखर टाकली आणि हे बारीक करून घेतलेलं आहे। साखर टाकल्यामुळे काय होते की विलायचीचे दाणे बारीक व्हायला लवकर मदत होते, आणि एकदम छान पिठी साखर छान बारीक त्याची पावडर होते। तर इथे विलायचीची पावडर बनवून तयार आहे। छान मी बेलण्यानेच त्याला घासून तयार केलेले आहे। फ्रेश विलायचीची पावडर एकदम छान लागते, त्यामुळे मी कधीही विलायची पावडर वेळेवरच बनवते। तर हे बघा, इकडे गूळसुद्धा विरघळलेला आहे तोपर्यंत, आणि जे काही थोडेसे मोठे खडे होते ते राहिलेले होते, तर त्याला थोडंसं मी असं ह्या चमचाने चपटून त्यालासुद्धा बारीक केलेलं आहे। आणि हे सुद्धा पुरण शिजवून घेतलेलं आहे। पुरण शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळेच पुरणाच्या स्वयंपाकाचा बहुधा कंटाळा येत असेल काही बायकांना, तर थोडासा वेळ लागतोच पण पुरण शिजायला। मग हे शिजत आल्यावर नंतर शेवटी मी ह्यामध्ये ती विलायची जायफळची पावडर टाकलेली आहे, थोडंसं किंचितसं मीठ टाकलेलं आहे, आणि 1 ते 2 चमचा भरून मी जवळपास गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। गव्हाच्या पिठामुळे काय होतं ना की ते जे पुरण आहे ते भगर होत नाही, आणि पोळीच्या बाहेर ते निघत नाही, पोळीला चिकटून राहतं। अजून एक स्पेशल ट्रिक सांगणार आहे मी नंतर, की पोळी फुटू नये यासाठी। तर हे बघा, इथे मी पुरण शिजवत आहे, आणि छान आपलं पुरण शिजत आहे। थोडासा वेळ लागतो पुरण शिजायला। तर हे बघा, असं घट्ट झाल्यावर बंद करायचं। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत पुरण शिजवून घ्यायचं। जेव्हा पुरणामधले बबल्स जे बबल्स फुटतात ना, ते बबल्स जेव्हा फुटायचे बंद होतील तेव्हा हे गॅस बंद करायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी मसाला बनवत आहे, कुणी सार पण म्हणते त्याला। तर त्यासाठी इथे कांदा भाजून घेतलेला आहे मी, आणि थोडंसं मधामधलं रेकॉर्ड करायचं स्किप होऊन गेलं, त्यामुळे हे डायरेक्ट दाखवत आहे मी। कढईमध्ये काही नाही, तेल घातलेलं आहे, तेलामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये बारीक केलेला लसूण अद्रक टाकला, आणि कांदा भाजलेला जो होता तोही बारीक करून ह्या फोडणीमध्येच टाकला। त्यामध्ये आता 1 चमचा चटणी टाकलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, आणि 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे मी, आणि थोडंसं इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। खोबऱ्याचं कूट माझं संपलेलं होतं, त्यामुळे मी टाकलं नाही, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। तुम्ही खोबऱ्याचं कूट असेल तर खोबऱ्याचं कूट पण नक्की टाका, किंवा खोबरं भाजून पण टाकू शकता। तर त्यानंतर ते थोडंसं भाजल्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, आणि हे बघा, हे मी जे पुरणामधलं उरलेलं पाणी होतं, थोडंसं पुरणामधलं जी डाळ आहे चिकट थोडीशी ती घेतली होती, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, आणि ते ह्या फोडणीमध्ये टाकून दिलं। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। ह्याला कोणी आमटी पण म्हणतं, बरीचशी नावं आहेत त्याला आता। अर्धा चमचा गरम मसाला, आणि थोडीशी कसुरी मेथी चोळून टाकलेली आहे। तर हे बघा, हा आपला सार झालेला आहे तयार। शिजू द्यायचा 5 ते 10 मिनिटं, उकळी छान फुटू द्यायची। सगळे शेवटी टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे पुरणपोळी बनवताना आपण जेव्हा उंडा चुरतो तेव्हा, आता मला परत ते पिठामध्ये मीठ टाकायचं मी रेकॉर्ड करायचं राहून गेलेलं आहे। जेव्हा आपण पीठ घेतो ना, तेव्हा थोडंसं जास्त मीठ घ्यायचं त्यामध्ये। रेग्युलर पोळ्यांमध्ये तुम्ही जेवढं मीठ वापरता ना, त्यापेक्षा जास्त मीठ इथे वापरायचं आहे, जेणेकरून आपली पुरणाची पोळी फुटत नाही। तर इथे बघा, मी 2 माणसांसाठी पुरणाच्या पोळ्या करत होते, 2 ते 3 माणसांसाठी। तर हा एवढा उंडा घेतलेला आहे मी। तर 2 ते 3 माणसांसाठी जर बनवत असाल तर 1 चमचा भरून, जो पोहे खायचा चमचा असतो ना, तो 1 चमचा भरून घ्यायचा। त्याच्यामध्ये 1 चमचा जास्त वाटत असेल तर थोडंसं कमी घ्यायचं, पण तेवढं मीठ लागतंच। खरट व्हायची काळजी करू नका, खरट होत नाही पोळी, पण थोडंसं जास्त मीठ घेतल्याने काय होतं ना, पोळी फुटत नाही। ही एक स्पेशल ट्रिक आहे, आमच्या सासूबाईंनी मला सांगितली होती।
तर बघा इथे उंडा चुरून झालेला आहे। उंडा थोडासा मी अगोदर मुरू दिलेला आहे, त्यानंतर परत तो नरम केलेला आहे पाणी लावून। उंड्याला पण खूप छान चुरावं लागतं, कारण पुरण जसं व्यवस्थित शिजणं गरजेचं असतं तसंच उंडासुद्धा एकदम छान चुरणं एकदम नरमसूत असणंसुद्धा गरजेचं असतं। दोन्ही गोष्टींचा समतोल असला तरच पुरणपोळी छान होते आणि छान फुगते। तर इथे बघू शकता मी थोडासा उंडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये जेवढा उंडा घेतला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण मी घातलेलं आहे। तुम्ही जर नवीन कोणी करत असाल तर जेवढा उंडा घेतलेला आहे ना तेवढंच पुरण घ्यायचं, म्हणजे ती पोळी फुटत नाही आणि व्यवस्थित लाटल्या जाते। मला थोडीशी जास्त पुरणाची हवी असते आणि जास्त गोड असेल तरच पुरणाची पोळी चांगली लागते, पुरणपोळी म्हणतातच त्यासाठी त्यालाच। तर त्यामुळे मी थोडंसं जास्त पुरण घालते आणि होतातही माझ्या छान व्यवस्थित होतात। तर बघू शकता लाटून पण झालेली आहे। अशा थोडीशी हलक्या हाताने लाटायची, एकदम जशी आपण साधी पोळी लाटतो पटापट किंवा पराठा वगैरे लाटतो तशी लाटायची नाही, घाई करायची नाही अजिबात लाटायला। थोडासा वेळ द्यायचा त्याला लाटायला, हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायची। आणि हे बघा तव्यावर टाकलेली आहे, ह्याला मी तूप लावून भाजलेलं आहे, आपण हवं तर तेलसुद्धा लावू शकता, पण थोडंसं जास्त लावायचं म्हणजे एकदम नरम राहते पोळी आणि खायलाही खूप छान एकदम चवदार लागते। तेल असो किंवा तूप असो थोडंसं जास्तच लावायचं। तर बघू शकता पहिली पोळी थोडीशी फुगायला हिने कंजूसी केलेली आहे, नाही फुगली पहिली पोळी, पण ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त पुरणही झालं होतं त्यामुळे ही फुगली नाही। पण ही दुसऱ्या नंबरची पोळी बघा, दुसऱ्या नंबरची ही सुद्धा तयार झालेली आहे। बघू शकता कशा पद्धतीने करते आहे। ह्याचं तोंड दाबणं पण महत्त्वाचं आहे, कारण तिथून पण फुटू शकते। एकदम व्यवस्थित पक्क तोंड दाबून घ्यायचं आणि नंतरच पोळी लाटायला घ्यायची। तर ही पोळी ही बघू शकता ही एकदम छान फुगलेली आहे, छान फुगतात एकदम, फक्त उंडा छान चुरायचा, एकदम नरम पाहिजे उंडा। तर बघा एकदम छान फुगलेली आहे, जशी साधी पोळीसुद्धा कधी कधी अशी फुगत नाही, एवढी छान या पुरणाच्या पोळ्या फुगत होत्या। तर बघा तूप लावलेलं आहे मी, छान तूप लावून घ्यायचं, तूप असेल तर तूपच लावायचं, तूप नसेल तरच तेल लावायचं, कारण तुपाच्या पोळ्या आहा एकदम स्वादच निराळा असतो। आणि गरम गरम जर खात असाल ना तर त्यामध्ये मधूनसुद्धा थोडंसं तूप टाकायचं, एकदम भारी लागतात, जबरदस्त। तर त्यानंतर इथे भज्याचं कालवायला घेतलेलं आहे मी, थोडंसं बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा चटणी टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ आणि ओवा थोडासा क्रश करून टाकलेला आहे। आणि हे पाणी टाकून हे बघा असं थोडंसं पातळ मी हे इथे भिजवून घेतलेलं आहे बेसन, आणि थोडंसं चिमूटभर मी खायचा सोडा घातलेला आहे। खायच्या सोड्याने थोडेसे फुगतात, बाकी काही नाही। आणि त्यानंतर हे बघा असं छान भिजवून घेतलेलं आहे। थोडंसं तेलसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, तेलाने सुद्धा एकदम नरम आणि अशी खुसखुशीत होतात, गरम गरम छान लागतात खायला ते। बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे भजे टाकून भजीसुद्धा तळून झालेले आहेत। अगोदरच मी कुरडी पापडीसुद्धा तळून घेतलेली होती, कारण रसासोबत कुरडी पापडी छान लागते खायला, त्यामुळे तो व्हिडिओ ॲक्च्युली माझ्याच्याने डिलीट झालेला आहे, त्यामुळे तो आलाच नाही इकडे एडिट करताना। तर असं बाकी मेन जे होतं ते पुरणपोळ्यांचं होतं। तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, एकदा ह्या पद्धतीने पुरणाच्या पोळ्या करून बघा, बनवा आणि खा।